बाई पनीरची भाजी एवढीच आहे, आता मला खाऊ दे, नंतर तू कर. मला सर्दी झाली, मला गरम पाणी डॉक्टरने सांगितले पियायला, मी गरम पाणी पियायले. आणि हे एवढीशीच भाजी आहे, मी खाते आता. नंतर तू पोहे बनव आणि पोहे खाय. आणि ते मॅक्सी उचलून ठेव आणि घर पारचं कर आणि खालून झाडू मार. जास्त बोलू नका तू. मॅक्सी घालेल मी. कशाला मॅक्सी घातली? मला आज घालायला लागणार. पाणी नाही ग घरात, कालपासून पाणी नाही आलंय. तुला कळायलं की नाही? सगळे डबडे डुबडे खाली होते. कसं बी करायलंय बघ, सगळं बाटल्या रिकामे आता. हे सगळं वा वा दिसत. पाणी नाहीये, पाणी जपून वापर. संडासला नेता वेळेस पाणी अर्धी. काय बोलायचं? अगं मग काय करू, रियालिटी आहे. बाथरूमला गेल्याच्या नंतर थोडंसंच पाणी घे, अर्धी बाटल घे आणि अर्धी बादली घे. अर्ध्या बादलीमध्येच पाणी कर बाई. मला माहित नाही. आणि आंघोळी आज अजिबात नाहीये, अजिबात आंघोळी नाहीये. आता काय वास येऊ नाही तर पास येऊ, पण पाणी नाही म्हणल्यावर आंघोळी नाही. फक्त बाथरूमला संडासला जाता वेळेस थोडंसंच पाणी घेऊन जा. आता ही भाजी मी खाते. या भाजीला आता तू नंतर पोहे बनवून खा, समजलीस? पोहे खायची की नाही? स्वतःच्या हाताने खा, बनव. आता मला बोल नको. भात आहे की नाही जरासा खायला? हे पाणी गरम करून द्यावं माईला, या थर्मस मध्ये भराव. तसं तर काही आलं नाही. जरासं माईची सेवा कराव. पण मी तर झोपेतून उठलो. झोपेतून उठले तर मोठी उपकारच केलीस बाई तू तर. झोपेतून हे असं थर्मस, रातभर मी थर्मस मध्ये पाणी ठेवलं म्हणून बरं झालं, गरम पाणी राहिलं. नाहीतर सर्दी किती खोकला आला असता, आणि खोकला पण झालाय. चल उठ लवकर कर, आता मी हे करायला लवकर.